नमस्कार, मी स्वरदा वाघुले भोर डॉक्टर तुमच्या घरी या खास कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। लग्नानंतर अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। अशा वेळेला जोडप्यांना गरज असते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची आणि उपचारांची। तुमच्या आई-बाबा होण्याच्या स्वप्नाला विज्ञानाची साथ मिळाली तर आणि याविषयीच आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तृप्ती खरोसेकर। आणि आज निमित्त आहे ते म्हणजे वर्ल्ड IVF डेचं, म्हणजेच जागतिक IVF दिवसाचं। सुरुवातीला डॉक्टरांचं स्वागत करूयात। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर तृप्ती खरोसेकर यांची ओळख आपण करून घेणार आहोत। डॉक्टर तृप्ती या अनुभवी स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ आणि वंध्यत्व उपचार तज्ञ आहेत। त्यांना या क्षेत्रामध्ये 15 वर्षांहून अधिकचा अनुभव असून IVF, ICSI, रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि PCOS मॅनेजमेंटमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे। त्यांनी मुंबईच्या TN मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलमधनं MBBS मध्ये सुवर्ण पदक मिळवलं असून त्यानंतर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण यासोबतच रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनमध्ये विशेष प्रशिक्षण पूर्ण केलंय। सध्या त्या ठाण्यामधल्या क्युरे गायनॅक IVF बर्थिंग हॉस्पिटलमध्ये चीफ फर्टिलिटी कन्सल्टंट म्हणून काम करतात। सुरुवातीला आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। पहिला प्रश्न त्यांच्याकडनं हाच घेणार आहोत। आज वर्ल्ड IVF डे आहे। IVF म्हणजे नेमकं काय, हा दिवस नेमका का साजरा केला जातो याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्याल? आज वर्ल्ड IVF डे आहे। हो, 25 जुलै हा दिवस त्याच्यासाठी निवडला गेला आहे। हा दिवस यासाठी निवडला गेला आहे कारण 1978 साली पहिला IVF प्रोसिजरमधनं पहिल्या बाळाचा जन्म झाला इंग्लंडमध्ये। तिचं नाव लुई ब्राउन आहे। ती सध्या 47-48 इयर्स ओल्ड आहे। एवढा मोठा ऐतिहासिक टप्पा हा होता IVFचा, तो साजरा करणं गरजेचं होतं। तसंच याबद्दलच्या गैरसमज किंवा जागरूकता जनतेमध्ये याबद्दल व्हावी म्हणून आज आपण हा दिवस साजरा करतो, वर्ल्ड IVF डे। आपण पाहतो की हल्लीच्या काळामध्ये वंध्यत्वाच्या किंवा इन्फर्टिलिटीच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत, केसेस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामागची प्रमुख कारणं नेमकी काय असू शकतात, का हे सगळं घडतंय? सो हा एक मॉडर्नायझेशनचा पार्ट समजू शकतो आपण। हल्ली आपल्या जीवनशैली बदलल्या आहेत, ताणतणाव वाढला आहे। तसेच हल्ली उशिरा लग्न होतात, मुली कलेक्टिव्हली डिसाईड करतात, कपल्स कलेक्टिव्हली डिसाईड करतात की त्यांना लवकर गर्भधारणा करायची नाही। लठ्ठपणा, वर्क फ्रॉम होम अशा कल्चर्समुळे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस वाढतात। तसेच धूम्रपान झाले, मद्यपान झाले, वेपिंग झालं, या सगळ्यांमुळे सुद्धा फरक पडतो। हल्ली प्रदूषणही खूप वाढलेलं आहे। मोबाईलचा वापर, रेडिएशन, हे सगळंच नेगेटिव्हली आपल्या फर्टिलिटीला अफेक्ट करत असतं। आपल्याला ही समस्या आहे हे जाणून घेताना जोडप्यांनी नेमकं कुठल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे केलं नाही पाहिजे आणि डॉक्टरांकडे नेमकं कधी जावं, केव्हा नेमका सल्ला घ्यावा? बरं, तर आयडियली बायकांसाठी योग्य वय हे 25 ते 35 मानलं जातं, रिप्रोडक्टिव्ह पीक मानलं जातं हे। पण हल्ली उशिरा होतात लग्न, नो प्रॉब्लेम। पण जे जोडपे वर्षभर प्रयत्न करत आहेत आणि अजूनही मूलबाळ झालेले नाही, किंवा महिलेचं वय जर 35 पेक्षा जास्त असेल आणि 6 महिन्याहून वर ते ट्राय करत आहेत, अजून झालेलं नाही, तर नक्कीच त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। तसेच पुरुषांमध्ये जर काही टेस्ट केले आहेत ज्याच्यामध्ये आढळून आलं आहे की स्पर्म काउंट कमी आहे, शुक्राणूंची गुणवत्ता कमी आहे, आकारामधले प्रॉब्लेम्स आहेत, डायबिटीज वगैरे काही आढळून आलं असेल, तर नक्कीच त्यांनी लवकर कन्सल्टेशन केल्यावर त्याचा फायदा लवकर होतो। नक्कीच आपल्याला म्हणजे आपण नेहमी बघतो किंवा ऐकतो की ही सगळी समस्या जी आहे की मूल जन्माला घालणं, ह्याच्यामध्ये बाईमध्ये काहीतरी दोष असणं किंवा कमतरता असणं, ह्यामुळे मूल होत नाही असं म्हटलं जातं। मात्र यामध्ये पुरुषांची भूमिका किती महत्त्वाची असते त्याबद्दल काय सांगाल? सो ॲव्हरेज 20 ते 30% कपल्सला IVF ही ट्रीटमेंट लागत असते। इन्फर्टिलिटी मेनली असतं आणि यू विल बी सरप्राइज टू नो की साधारण 40 ते 50% केसेसमध्ये मेल फॅक्टर इम्पॉर्टंट असतो। सो असं नाही आहे, आधी म्हणायचो आपण की बायकांमध्ये दोष असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही, पण पुरुषांचे प्रॉब्लेमही तितकेच वाढले आहे। एस्पेशली स्पर्म काउंट कमी असणे, त्यांची क्वालिटी, गती, शुक्राणूंची गती कमी असणे, हे प्रॉब्लेम्स हल्ली कॉमन झाले आहेत। तसंच वॅरिकोसील म्हणून एक प्रकार आहे ज्यामध्ये अंडकोशाच्या नसांना सूज येते व तिथे तापमान वाढतं आणि स्पर्म काउंट अफेक्ट होतो। स्मोकिंगचं प्रमाण वाढलं आहे,
स्ट्रेस वाढला आहे, या सगळ्यांमुळे जितकं फिमेल फॅक्टर वाढलं आहे तितकंच पुरुषांना देखील ही ट्रीटमेंट हल्ली लागत आहे. अच्छा. म्हणजे मूल हवं असेल तर किंवा गर्भधारणा करण्यासाठी IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी असे 2 पर्याय आहेत. तर त्या 2 पर्यायांमध्ये नेमका फरक काय आहे, दोघांमधला म्हणजे डिफरन्स नेमका काय आहे, तो काय प्रकार असतो हे आम्हाला समजावून सांगू शकाल का? खरं तर IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी बोथ आर सेम. अच्छा. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, जे की एक मेडिकल टर्म आहे, आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे लेमॅन टर्म आहे, सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून टेस्ट ट्यूब बेबी म्हटलं जातं. दोघं प्रोसिजर्स दोन्हीही सेमच आहेत. यामध्ये अनेक टप्पे असतात. पहिल्यांदा तर कपल्सची तपासणी करणं इम्पॉर्टंट आहे की हो ह्यांना खरंच IVF लागणार आहे. एकदा का ती शानिशा झाली की मग IVF ची मेन प्रोसेस सुरू होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बाईला, फिमेल पार्टनरला काही हॉर्मोनल इंजेक्शन्स दिले जातात. इंजेक्शनचा मेन हेतू असतो एकत्रित भरपूर अंडी तयार करणे एकाऐवजी. ही अंडी सगळी व्यवस्थित वाढली, परिपक्व झाली, मच्युअर झाली की मग ती आपण बाहेर काढून घेतो. याला एग रिट्रीवल किंवा ओवम पिकअप असे म्हटले जाते. छोटीशी भूल दिली जाते, 10-15 मिनिटांची प्रोसिजर असते, पोटावर काहीच टाके नसतात. त्याच दिवशी मेल पार्टनरचं वीर्य घेतलं जातं, त्यातले चांगले शुक्राणू गोळा केले जातात. मग हे अंड आणि स्पर्म दोन्हीही फर्टिलाइज करण्यासाठी इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. इन्क्युबेटरमध्ये या फर्टिलायझेशन नंतर जे तयार होतो तो एम्ब्रिओ म्हणजेच भ्रूण. हे एम्ब्रिओ मग 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी असे तपासले जातात आणि चांगले एम्ब्रिओ मग पुढे गर्भपिशवीमध्ये सोडण्यासाठी सिलेक्ट केले जातात. ह्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो. एम्ब्रिओ ट्रान्सफर त्याच महिन्यात होऊ शकतं किंवा जर काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील तर हे तयार झालेले भ्रूण आपण फ्रीज करतो आणि मग पुढील मासिक पाळीवर गोळ्या औषधं सुरू करून हे एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ह्याला फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतो. अच्छा. आता सध्या महिलांमध्ये करिअर असेल किंवा लग्न उशिरा करायचं आहे म्हणून एग फ्रीजिंग केलं जातं. तर एग फ्रीजिंग आणि फर्टिलिटी प्रिझर्वेशन हे जे काही आहे ह्याबद्दल महिलांनी कुठल्या गोष्टी लक्षात घेणं किंवा कुठल्या गोष्टींची माहिती घेणं सुरुवातीला अत्यंत गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांग? हे फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे हल्ली. इट इज कॉल्ड सोशल एग फ्रीजिंग. कारण हल्ली सिलेक्टिव्हली कपल्स ठरवतात की आपल्याला लवकर बाळ नको आहे. तसेच मुलींही करिअरवर फोकस करत असल्यामुळे लग्नाचा डिसिजन उशिराने घेतात. लग्न झालं असेल तरी पण गर्भधारणेचा डिसिजन उशिराने घेतात. अशा कपलसाठी एग फ्रीजिंग इज अ व्हेरी गुड ऑप्शन. तसेच दुर्दैवाने काही लोकांमध्ये, काही पुरुषांमध्ये किंवा बायकांमध्ये काही कॅन्सर्स यंग वयामध्ये आढळतात. अशा पेशंट्सला पुढे जाऊन किमोथेरपी, रेडिओथेरपी लागत असते. या ट्रीटमेंट्समुळे पुरुषांचे स्पर्म काउंट, बायकांचे अंड्यांचं प्रमाण हे कमी होत असतं. त्यामुळे या ट्रीटमेंटला जाण्याआधी सुद्धा एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग केलं जातं. म्हणजेच काय की भविष्यात वापरता यावे म्हणून हे एग्स, हे गॅमेट्स आपण आज फ्रीज करतो, गोठून ठेवतो आणि मग पुढे जेव्हा त्यांना भविष्यात लागणार असतील तेव्हा हे एग्स किंवा स्पर्म थॉ केले जातात, त्यांना जिवंत केले जातं. सुटेबल पार्टनरसोबत त्यांना फर्टिलाइज करून तयार झालेले एम्ब्रिओ मग वापरता येतात प्रेग्नन्सीसाठी. सो मुळात फर्टिलिटी पुढे जाऊन डिक्लाइन होऊ नये त्यासाठी हे एक इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा. आणि आपण IVF जेव्हा करायचं असं म्हणतो तेव्हा हे जे IVF आहे ते प्रत्येक जोडप्यासाठी योग्य पर्याय ठरतं का, की प्रत्येक जोडप्यानुसार ह्याच्यामध्ये काही बदल केले जातात? कसे उपचार असतात ह्याचे? सो असं अजिबात नाही आहे की ह्याचं यश दर चांगला आहे म्हणून प्रत्येक कपलने IVFच करावं. नो, IVFसाठी काही डिसाइडेड टर्म्स अँड कंडिशन्स पण असतात. जसं की जर वय जास्त असेल तर हो नक्कीच ह्याचा फायदा घ्यावा. ब्लड टेस्टमध्ये काही मेजर डिफिकल्टीज असतील, जसं की बायकांचं अंड्यांचं प्रमाण जास्त कमी असेल, पुरुषांचं स्पर्म काउंट जास्त कमी असेल, फेलोपियन ट्यूब्स म्हणजे फेलोपियन नलिका ज्या म्हणतो आपण बायकांच्या, त्या काही कारणाने ब्लॉक झाल्या असतील किंवा एखाद्या कपलमध्ये बरेच वर्षांपासून रिकरंट मिसकॅरेजेस म्हणजे वारंवार गर्भपात होत आहे किंवा बाकी सगळंच नॉर्मल आहे पण अनेक वर्षांपासून ते नॉर्मल ट्रीटमेंट करून झाले आहेत पण तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. सो अशा सगळ्या कपल्सने नक्कीच IVFचा मार्ग निवडावा. आणि म्हणजे आता पाहायला गेलं तर AIचा जमाना आहे. आपण असं म्हणतो प्रत्येक गोष्टी, प्रत्येक क्षेत्रामध्ये AI आलेला आहे. या क्षेत्रामध्ये देखील AIचा शिरकाव झाल्याचं आपण म्हणू शकतो. तर या AIमुळे या सगळ्या IVF उपचारांमध्ये कशा प्रकारे सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतात? हो, AIची सध्या बूम आहेच. आपल्या रोजच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये पण AIने बराच सहभाग आता घेतलेला ऑलरेडी आहे आणि हो मेडिकल फील्डमध्येही त्याचा भरपूर प्रभाव दिसून येत आहे. फर्टिलिटीमध्येही AIचा फार
फार मोठा रोल आहे. AI बेसिकली काय करतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं की ते डेटा गोळा करतं. डेटा कसला घेतो की एखाद्या फिमेलला, एखाद्या महिलेला कोणत्या इंजेक्शन्सने जास्त प्रमाणात अंडी तयार होतील, त्यांची चांगल्या क्वालिटीची अंडी कशी मिळू शकतील, कोणता प्रोटोकॉल तिच्यासाठी योग्य आहे, तसेच पुरुषांच्या वीर्यांमध्ये कोणतं स्पर्म हा जास्त फर्टिलिटीच्या हिशोबाने चांगला आहे, असे एग्ज आणि असे स्पर्म सिलेक्ट केल्यावर तयार होणारे एम्ब्रिओ सुद्धा A ग्रेडचे चांगल्या क्वालिटीचे तयार होतात. तसंच AI आपल्याला सांगतं की तयार झालेल्या सगळ्या एम्ब्रिओजपैकी कोणतं एम्ब्रिओ आपल्याला लवकर सक्सेस, सगळ्यात लवकर सक्सेस देऊ शकतो, तो एम्ब्रिओ निवडणं सोपं होतं. सो AI इज व्हेरी युजफुल. अजून ते लार्ज स्केलवर प्रत्येक IVF सेंटरमध्ये आहे असं नाही, पण हो, हळूहळू कदाचित ते सगळीकडे अवेलेबल होईल. त्याचा अजून एक फायदा असा आहे की ह्यामध्ये एक RI विटनेसिंग सिस्टम असतं, ज्यामध्ये प्रत्येक पेशंटचे एग, स्पर्म, तयार झालेले एम्ब्रिओ आपण टॅग करून ठेवतो. सो ह्युमन एरर्स म्हणजे मानवी एरर्समुळे एकाचा गर्भ दुसऱ्यात टाकला जाईल का ही शक्यता कमी होते, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन करंट टाइम्स. बरोबर. आणि या सगळ्या म्हणजे ही सगळी प्रोसिजर आहेच आहे, पण महिलांनी कुठल्या वयापासून आपल्या फर्टिलिटी हेल्थकडे बघणं जास्त गरजेचं आहे? म्हणजे वेळच्या वेळी तपासण्या करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे लग्नाच्या अगोदरही असू शकतात किंवा नंतरही असू शकतात. तर या कुठल्या अशा टेस्ट आहेत ज्या महिलांनी करून घेणं आवश्यक आहे आणि कोणत्या वयात, तेही महत्वाचं आहे. जसं आपण मगाशी पण म्हणालो की पीक फर्टिलिटी बायकांसाठी कदाचित 25 ते 35 हे मानलं जातं, जे की हल्ली आपण बघतो की लग्नच आपली उशिरा होता. बरोबर आहे. सो अर्लियर द बेटर. जितक्या लवकर तुम्ही भेटाल, एस्पेशली जर तुम्हाला मासिक पाळीचे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं की मासिक पाळी इररेग्युलर आहे, रक्तस्राव जास्त आहे, मासिक पाळीमध्ये खूप जास्त पेन होत आहे, तर अशा महिलेने नक्कीच लग्नाआधी का असू नये, पण नक्कीच डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. वाढत्या वयामध्ये लग्न झाल्यावर फर्टिलिटी चेक महत्वाचं आहे. म्हणजेच काय, AMH म्हणून एक टेस्ट असते, अँटी मुलेरियन हॉर्मोन, जे बायकांचं एग रिझर्व, आपल्या अंडकोशांमध्ये किती बीज आहे हे साधारण सांगत असतं. AMHचं प्रमाण जर नॉर्मल असेल तर आपल्याला कळतं की ओके ठीक आहे, आपण थोडे अजून दिवस थांबू शकतो फॉर एम्बार्किंग अपॉन प्रेग्नन्सी. पण जर AMH कमी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होत नाही. सो जितक्या लवकर तुम्ही हेल्थ चेकअप करून घ्याल, बेसिक सोनोग्राफी करून घ्याल, बेसिक ब्लड टेस्ट करून घ्याल, तितकं पुढे जाऊन प्रॉब्लेम्स कमी राहतात. म्हणजे लवकर तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्युअर व्हायला देखील मदत होणं गरजेचं. यासोबतच मला असं तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही दररोज वेगवेगळ्या पेशंटला, रुग्णांना भेटत असाल. IVF म्हणल्यावरती अनेक शंका अनेक रुग्णांच्या मनात येत असतात. तर या IVF बद्दलचं सगळ्यात जास्त चर्चिलं जाणारं मिथ तुम्हाला काय वाटतं नेमकं? आणि असे कुठले रुग्ण तुमच्या संपर्कात आले होते का, त्यांचे काय शंका असतात? खूप येतात, खूप शंका असतात. कारण कितीही म्हटलं आपण, आज जरी वर्ल्ड IVF डे साजरा करत असू तरी अजूनही आपल्या सोसायटीमध्ये IVF बद्दल एक सोशल टॅबू आहेच आहे. बरोबर. प्रेझेंट जनरेशन ॲक्सेप्ट करून घेते, पण ओल्डर जनरेशन करत नाही. सो देर आर सो मेनी मिथ्स. पहिलं तर सर्वात प्रथम त्यांना वाटतं की IVF ही नॅचरल ट्रीटमेंटच नाही आहे, इट इज आर्टिफिशियल असं वाटतं त्यांना. पण तसं नाही आहे. हे फिमेल पार्टनरचं अंड, पुरुषाचं शुक्राणू घेऊन तयार केलेले भ्रूण असतात, ते ॲब्सोल्युटली नॅचरल आहे. फक्त नैसर्गिकरित्या शरीरात होत नाहीये म्हणून आपण ते बाहेर तयार करत आहोत. त्यामध्ये काही आपण वजा करत नाही आहोत, काही ॲडिशन करत नाही आहोत, काहीच करत नाही आहोत. सेकंडली असं वाटतं की IVF हे आपलं बाळ नाही, पण ती सुद्धा मिथच आहे. कारण की IVF मध्ये कपल्सचेच एग्ज आणि स्पर्म वापरले जातात. हो, काही कपल्सला डोनर एग, डोनर स्पर्म लागू शकतं, पण ते त्यांना समजावून त्यांची प्रॉपर कन्सेंट, त्यांच्या व्यवस्थित सह्या घेऊन मग ती ट्रीटमेंट केली जात असते. ऑफकोर्स. सो असं नाहीये की तुम्हाला न सांगता डोनर गॅमेट वापरलं जाणार नाही. सो हे तुमचेच बाळ असतं. थर्डली IVF म्हणजे बाळ ॲबनॉर्मलच असेल असं वाटतं. मे बी शारीरिक व्यंग असेल किंवा मानसिकरित्या ते तितकं नॉर्मल नसेल. सो दॅट इज नॉट ट्रू. IVF फक्त प्रेग्नंट होण्याचा एक मार्ग आहे. होणारं बाळ तितकं सुदृढ असतं जितकं की नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये असेल. IVF मध्ये 9 महिने बेडरेस्ट नाही, 9 महिने इंजेक्शन्स नाही. IVF आहे म्हणून सिझेरियनच होणार असं देखील नाही. सिझेरियन लागणार का नाही ते त्या वेळेला आईची, बाळाची तब्येत बघून मग ठरवलं जातं. पण IVF आहे म्हणून सिझरच करावं लागेल असं नाही. अजून एक मिथ विचारायचं तसं की बऱ्याचदा IVF म्हणजे जुळी बाळं होतात असं बऱ्याचदा म्हटलं जातं, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? हो, आधी असं होतं की जेव्हा एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा एका वेळेला
सक्सेस चान्स वाढवण्यासाठी आपण 2-3 एम्ब्रिओ सुद्धा आत सोडायचो. त्यामध्ये असं व्हायचं, ट्रिपलेट्सही व्हायचे, जुळेही व्हायचे. पण हल्ली इतकं छान ह्यामध्ये प्रोग्रेस झाला आहे की अगदी सिंगल गुड क्वालिटी A ग्रेड एम्ब्रिओ आपण आत ट्रान्सफर करू शकतो, जेणेकरून ट्विन्सची शक्यता कमी राहते. आणि जेव्हा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो नेहमीच कपलला विचारून घेतो. काही कपल्स की नसतात, काही की नसतात, त्यांना हवं असतं की हो जुळी झाली तर विल बी हॅपी डॉक्टर. तर मग तसं असेल तर मग आपण 2 गर्भ सोडतो. पण नाही तर मग आपण त्यापैकी जो बेस्ट गर्भ आहे, जो प्रेग्नन्सी आपल्याला नक्की देऊ शकेल असा गर्भ निवडतो आणि मग तो ट्रान्सफर करत असतो. नक्कीच तंत्रज्ञान वाढलं आहे, पुढे गेलं आहे, त्याप्रमाणे उपचार देखील अगदी सोपे झालेले आहेत. मात्र कुठलाही उपचार करायचा म्हटलं की थोडासा ताण येतो, म्हणजे जोडप्यातला तो म्हणजे पुरुषाला असेल किंवा महिलेला असेल. तर हा मानसिक ताण दूर करण्यासाठी म्हणजे IVF म्हटल्यावरती असं वाटतं की खूप मोठी प्रोसिजर आहे. तर हा ताण दूर करण्यासाठी कपल्सला किंवा जोडप्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत करता आणि तो ताण कसा दूर केला जातो? हो आहे, ताण आहे. IVF आपण जितकं डिस्कस करत आहोत तितकं सोपं नक्कीच नाहीये. त्यामध्ये आहे, देर इज फिजिकल एफर्ट, मेंटल स्ट्रेस दोन्हीही आहे. सो यामध्ये खूप इम्पॉर्टंट काय असतं, फॅमिली सपोर्ट. सो जसं आपण मध्ये डिस्कस केलं की सोशल टॅबू अजूनही IVF बद्दल आहे, त्याबद्दल जास्त माहिती घेतल्यास जर ओल्डर जनरेशन म्हणजे जे कपल IVF ची ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्या पेरेंट्सने, त्यांच्या पालकांनी त्यांना जर सपोर्ट दिला, मेंटल सपोर्ट, फॅमिली सपोर्ट, तर ह्याचा बराचसा ताण कमी होऊ शकतो. तसाच पार्टनरचा सपोर्टही फार इम्पॉर्टंट आहे. मुंबईसारख्या बिझी शहरामध्ये, बिझी स्केड्यूल्समध्ये प्रत्येका व्हिजिटला नवरा बायको एकत्र येऊ शकत नाही, मान्य आहे. पण तरी देखील जितक्या विजिट्सला द हजबंड सोबत येऊ शकतात तितकं ते बाईसाठी खूप कमी स्ट्रेस होतो त्याने. प्रत्येक IVF सेंटरमध्ये काही पेशंट सपोर्ट ग्रुप सुद्धा असतात ज्यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या कपल्सचे टेस्टिमोनियल्स असतात किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येतो. सो दॅट अगेन रिड्युसेस द स्ट्रेस. स्वतः काय करू शकतो आपण, तर योगासनाला फार महत्त्व आहे, मेडिटेशनला फार महत्त्व आहे. आपण आपली जीवनशैली सुधारू शकतो, व्यायाम करावा, पॉझिटिव्ह वाईब्स ठेवावे, म्हणजे ह्याचा ताण मग हळूहळू आपोआप कमी होतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या थोडंसं जीवनशैलीत देखील बदल करणं तितकंच आवश्यक आहे. मात्र हे IVF सेंटर निवडताना कोणती काळजी घ्यावी, कुठल्या बाबी तपासून घ्याव्यात जेणेकरून आपलं उपचार जे आहेत ते अगदी सुलभ होतील? हो, IVF सेंटर निवडणं टास्क आहे. कारण हल्ली आपण पाहतो की खूप सारे IVF सेंटर्स प्रत्येका चौकात आपल्याला दिसतात. सो IVF सेंटर कसं निवडावं हे कपलसाठी नक्कीच एक चॅलेंज असतं. त्यातल्या त्यात आपण काय पाहू शकतो, एखाद्या IVF सेंटरमध्ये असलेल्या तज्ज्ञांचा अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तसंच पारदर्शक ट्रीटमेंट असणं गरजेचं आहे. पेशंटला कोणते इंजेक्शन्स दिले जात आहेत, कोणती ट्रीटमेंट दिली जात आहे, कोणत्या ग्रेडचे एम्ब्रिओ तयार झाले, ते कसे ट्रान्सफर करताना काय ग्रेड होते, हे सगळं जे सांगतील ते सेंटर आय थिंक जास्त महत्त्वाचं आहे. तसंच जे तुमच्या घरात जवळ असेल तेही निवडणं इम्पॉर्टंट आहे. कारण यामध्ये वारंवार डॉक्टरांना भेटायचं असतं, तुम्हाला सारखी व्हिजिट असते. मग ते फार जर लांब असेल तर त्याचा एक वेगळा मानसिक त्रास होऊ शकतो, एस्पेशली आपल्या बिझी स्केड्यूल्समध्ये. तसंच IVF सेंटर निवडताना IVFचा सक्सेस चान्सही फार इम्पॉर्टंट आहे. ज्या IVF लॅबमध्ये सक्सेस चान्स चांगला आहे त्याचाच फायनली तुम्हाला उपयोग होऊ शकतो. जसं तुम्ही आता म्हणाला सक्सेस रेट बघणं अत्यंत गरजेचं आहे. मला हेच विचारायचं, बऱ्याचदा कपल्सचं असं होतं की पहिल्यांदा IVF सक्सेसफुल नाही होत, मग अशा वेळेला थोडीशी निराशा देखील येते. तर अशा वेळेला खचून न जाता या कपल्सने कशा प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे की पुढे कुठल्या दृष्टिकोनातून उपचार करणं गरजेचं आहे? सो साधारण कसं आहे, IVFचा सक्सेस चान्स 100% नाही. IVFला साधारण 60 to 70, 70 to 80% असा सक्सेस चान्स आहे. म्हणजेच एक 20 to 30% ग्रुप असाही आहे की ज्यामध्ये IVF का सक्सेस झालं नाही हे आपल्याला शोधणं गरजेचं असू शकतं. सो एक IVF फेल झालं हे कपलसाठी खूप मोठी गोष्ट नक्कीच आहे, पण त्याने खचून गेलो आणि ट्रीटमेंट थांबवली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
इन्स्टेड तुमच्या डॉक्टरांना भेटा. ते डॉक्टर तुमच्यासोबत बसून ते प्रोटोकॉल पुन्हा एकदा रिवाईज करतील की बाबा काय या पेशंटला आपण अजून देऊ शकतो, औषधांमध्ये काय बदल करू शकतो, इंजेक्शन्समध्ये काही वेगळं देऊ शकतो का. तसेच आधुनिक तंत्रांमुळे काही विशिष्ट वेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत, जसं की PGT-A प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग फॉर ॲन्युप्लॉइडी, ज्यामध्ये गर्भामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी क्रोमोझोमल एरर्स नाही हे पाहून तो चांगल्या क्वालिटीचा गर्भ आपण सिलेक्ट करू शकतो. तसंच एरा टेस्टिंग म्हणून आहे की कोणत्या दिवशी गर्भ आत सोडल्यावर गर्भपिशवीची पकडण्याची क्षमता सगळ्यात चांगली आहे हे बघण्याची टेस्ट. असे अनेक टेस्ट अवेलेबल आहेत. सो खचून न जाता, ट्रीटमेंट न थांबवता, मानसिक बळ अगदी खूप निराश होऊन न जाता आपल्या डॉक्टरांना भेटावं, त्यांच्याशी सल्ला करावा आणि मग पुढचं पाऊल उचलावं, हे जास्त उपयुक्त आहे. आज वर्ल्ड IVF डे आहे आज, आणि त्या निमित्तानंच आपण गप्पा मारतोय. या अशा वेळेला तुम्ही बऱ्याच पेशंटना भेटत असाल दररोज, जे कपल्स, जे जोडपे ज्यांना आई बाबा होण्याचं स्वप्न आहे, अशा पेशंटला तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल, काय मुलाचा संदेश द्याल? सो हो, आज वर्ल्ड IVF डे आहे आणि जसं तुम्ही म्हणालात, आई बाबा होणं हे प्रत्येका जोडप्याच्या आयुष्यातलं अत्यंत आनंदमय असा क्षण आहे. आणि हे वरदान देणारं जे सायन्स आहे ते म्हणजे IVF आहे. सो IVF बद्दल बऱ्याच मिसअंडरस्टँडिंग्स आजही आहेत, पण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी. आपल्याला जर ती ट्रीटमेंट लागणार आहे तर ती व्यवस्थित 4 ठिकाणी चौकशी करावी. भरपूर IVF सेंटर्स असतात, 2-4 ठिकाणी क्रॉस रेफरन्सेस घेतल्यावर आपल्याला कळतं की हो, आपल्यासाठी हे डॉक्टर, हे सेंटर योग्य आहे, आणि मग प्रॉपर डिरेक्शनमध्ये आपली ट्रीटमेंट सुरू राहते. सेकंडली, ज्यांनी IVF केला आहे किंवा जे हे स्ट्रगल करत आहेत, प्लस त्यांच्यासाठी निरर्थक प्रयत्न करणारे IVF डॉक्टर्स, एम्ब्रिओलॉजिस्ट, सिस्टर्स, IVF टीम्स, या सगळ्यांना मी वर्ल्ड IVF डे बद्दल हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. अनेक जोडप्यांच्या पालकत्वाच्या स्वप्नांना तुम्ही साकार करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुमचे कार्य खरंच अमूल्य आहे. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. डॉक्टर, तुमच्या घरी या खास कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.